उमाताई पोळ्या भरल्या, मी निशीला सांगते. हा आणि उमा वहिनी त्या पोळ्यांसोबत कटाची आमटी पण पाठवा. म्हणजे कसं आहे की त्या मुंबईतल्या लोकांका या असले पदार्थ मिळणार कधी बघू का? खरंय 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 बंधू खरंय. बाकी काही म्हणा बंधू, आमच्या लालीने दरवर्षीप्रमाणे पुरणपोळ्या होताना फक्त देखरेख केली. एक चांगलं झालं. काय लाली? हो ना, मग खावा, पोट फुटेस तर खावा. हा खाणारच आहे, पोट फुटेस तोवर खाणार आहे. आलोय पहिला पण उठणार सगळ्यात शेवटी. चला चला वाढा 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 वाढा. भाऊजी पोट सांभाळा जरा. अरे बापरे, पोट वाढले जरा. सर, तू सर काय झालं, तुम्ही असे एकटेच का बसलात बाहेर? मी तुमच्यासाठी डबा आणलाय. गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी आहे. चला पटकन खाऊन घ्या. सर चला. माझी इच्छा नाही आहे या घरात जायची. सर मी तुमचा राग समजू शकते, पण आधी तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज दूर करा प्लीज. मान्य आहे तुमच्या आई जेव्हा चुकीच्या वागल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रागवून तिथे राहायला आलात, सगळं ठीक आहे. पण आता त्यांची खरंच काही चूक नाहीये. मग तुम्ही का दोष देताय, कसली शिक्षा देताय त्यांना? पण आज जे झालं ते मी तेव्हाही तेच सांगत होते आणि आताही माझं म्हणणं तेच आहे. तुमच्या आईची यात खरंच काही चूक नाहीये. त्यांनी उलट माझा जीव वाचवलाय. मला वाचवण्यासाठी माझ्या काळजीने त्यांनी मला धक्का दिलाय. आणि मला माहितीये ना डॉक्टरांनी काय सांगितलंय. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. आणि तुम्हीच असे वागताय. सरात सगळ्यात जास्त गरज त्यांना तुमची आहे. आणि काही झालं तरी त्या तुमच्या आई आहेत. त्यांना सर असं एकटं पाडू नका प्लीज. सर जेवण थंड होण्याच्या आधी खाऊन घ्या पटकन. चला पटकन जेवून घ्या, मला परत घरी जायचंय. घरी खूप कामच झालं. मला नक्की आवडेल बघा. या मका ना दादा आणि उमाचा ह्या काय कळतच नाही. हा का ते सगळ्यांना माफ करतात? लाली आता हे आपण बोलू शकतो का? आता तुम्ही ना काही झाला ना तरी मी कशी चुकीचं असत ताच दाखवा माका. हा पण माझा जा काय झाला ना त्या कुणामुळे झाला, त्या बाईमुळे झाला ना. हा आपल्या निशी सोबत कशी वागली बघितलास ना. डोळ्यासमोर बघूनच घेत नाही ती निशी आणि तिच्याच लेकासोबत लग्न लावून निघाले असत. हे लाली प्रश्न आपण कुठल्या नजरेने बघतो ना त्याचा आहे. आता त्या बाईबद्दल तुझ्या मनात, तुझ्याच काय सगळ्यांच्याच मनात वितुष्ट आहे. त्याच्यामुळे त्या बाईच्या कुठल्याही कृतीला आपण त्याच नजरेने बघतो. पण हे सगळं जिच्या सोबत घडलं त्या निशीने काय सांगितलं? मेघनाबाईंनी तिला वाचवण्यासाठी बाजूला केलं. तो धक्का नव्हता. तुम्ही ना निशीचा मका काही सांगू नका. हा लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मी ते का. हा ती ना दादा आणि उमाचीच लेख. हा त्या नीरजला त्रास होऊ नये ना म्हणून असा बोलला असणार, कळला ना. आणि मी काय म्हणतोय, त्या नीरजला काय सोना लागलेला. हा म्हणजे मी जरा ना स्पष्टताच बोलतोय. हा त्या नीरज पेक्षा आपलं श्रीनू 1000 पटीन बरो. हा हे लाली लाली हे बघ, हा विषय आपला कधीच संपलेला आहे. उगाच घरात वादाला तोंड फोडू नकोस. हे जे काही तुझ्या डोक्यात गुळ आहे ना ते काढून टाक. हा ना, मग या घरात ना असेच वाद होत राहणार. आज काय मेघना असा वागला, मग मेघना तसा वागला. नीरजने लग्नाक नकार दिला म्हणून निशी त्याच्यावर नाराज झाला. हा या सगळा असाच चालू. हा ह्याच्या पुढे काय होता काय? लग्नाचं मांडव घातलो जाता काय? नाही ना, नुसतो गोंधळ घातलेलो. हा पण मी काय म्हणतोय, त्यापेक्षा ना निशी आणि श्रीनूचा लग्न. बास. हे बघ लाली, दादांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत. ते जे काय करतील ते योग्यच करतील एवढंच लक्षात ठेव. आणि मुळात आपल्या श्रीनूच्या मनात निशीबद्दल तसं काही नाहीये. श्रीनिवास, यू डोंट अंडरस्टँड. आय एम सो हॅपी. मी हे सगळं कधीच बघितलं नव्हतं. आय मीन मॉम कडून ऐकलं होतं, बट हे सगळं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतेय.
मी होळी बघितली, माझ्या हाताने पुरणपोळी बनवली. आय नो थोडी वेडी वाकडी झाली होती हो ना. हो हा पण ठीक आहे ना. तुला असं आनंदात बघण्यासाठी मी असे कितीही आणि कुठल्याही देशाचे नकाशे पोटात सामावून घेऊ शकतो. श्रीनिवास तुला अगं मी केलेला पुरणपोळी अगं पण वाटलं काय बोलतो. अगं पण नव्हत्या का मला सांग ना. फाईन आय नो गोल परफेक्ट नसतील जमल्या मला. बट हाऊ डू यू नो तुझ्या पुरणपोळ्या खाल्ल्या त्या मीच केल्या होत्या. कारण मला माहितीये मी तू केलेल्याच पुरणपोळ्या खाल्ल्या. पण तू ते ओळखलं कसं. सोपं आहे. कारण घरातल्या सगळ्या बायकांना छान गोल पुरणपोळ्या करता येतात. श्रीनिवास या मी नाही बोलणार तुझ्याशी. पण मला बोलायचं तुझ्याशी. तुझं कौतुक करायचं. का मला तर गोल परफेक्ट पुरणपोळ्या बनवता येत नाही ना. पण मनापासून बनवता येतात ना. हा मान्य आहे पुरणपोळ्या थोड्या वाकड्या तिकड्या झाल्या होत्या पण त्या तू मनापासून बनवल्या होत्यास. ओवी मी आयुष्यभर तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खायला तयार आहे. श्रीनिवास माझी काही चूक झाली तरी तू आयुष्यभर माझ्या सोबत राहशील. विल यू ऑलवेज स्टँड बाय मी. ओवी हो ग. आणि मला असं वाटतं की घरातल्या सगळ्यांना तू आता आवडायला लागलीस. घरातले सगळेच तुला ऍक्सेप्ट करतील. तुझं या घरात छान मनापासून स्वागत होईल. श्रीनू अरे किती धडपडतस. काय झालं काय शोधतस खाली. नाही काय नाही ते उमाई हे बरं झालं तू आलीस. खरंच हा माका वाटलं काय चुकीच्या वेळी गेलंय की काय. नाही तसं असं तर जातोय मी असं काय नाही उमाई असं काही नाही. नाही कसा कळता माका श्रीनू. नाही म्हणजे आजकालच्या पोरांका त्यांचं वेळ लागतं ना. आणि मी कशी अचानकच इले यात पण मी काही बघितलं नाही. काय बघितलं नाही मी. मी जाते. तुमचं बोलणं झालं की मग सांगा. मी बाहेरच थांबले. उमाई काय अरे श्रीनू ओवी पाय माझे लाजतात माझे लेकरा. हा उमाई मला तुझ्याशी बोलायचंय. माहिती आहे माका तुमच्या दोघांबद्दल ना. बघ असं फार दिवस कोणालाही न सांगता राहणं बरोबर वाटत नाही ना. आणि त्यात कोणाला संशय आला तर म्हणून तू एकदा दादा मामाच्या मनात काय याचा जरा अंदाज घेशील का. मग मी बोलतो त्याच्याशी. मी श्रीनू अरे मी काय बोलणार. तुझा कामात तू काच बोलू गोया ना. अगं पण मी कसं बोलणार. कसं बोलणार म्हणजे श्रीनू अरे तू तुझ्या दादा मामांचं लाडकू श्रीनू असस. अरे बाबा माका एक वेळ ओरडतील पण तुका काय बोलूच नाही. तूच बोल ना यांच्याशी. माका नाही जमूचा. माझी हिंमत नाही व्हायची बघ. श्रीनू हा बोलशील ना. मी कसं बोलणार. मला अगं मला कसं जमणार. मला खरंच मी नाही बोलू शकत. मी असं बोलते मी बोलते एवढा घाबरू नकोस. इनू
सर्वेश्वराच्या मनात असतात ना तर सगळं चांगलं होईल बघ. आणि चांगलाच होणार. काळजी नको करूस. पण आता पुरे झाल्या गप्पा. झोपूच नाही हा. वाजले किती बघा. चल ओवी जा बघू तुझ्या खोलीत. हो जाते, मलाही झोप येते. बरं. तू तुझ्या दादा मामांना कन्व्हिन्स कर, मग मी तुला दरवर्षी पुरणपोळी खाऊ घालेन. दरवर्षी? श्रीनिवास अगं मी तू 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 थांबत असेल. अगं फक्त मी असंच बोललो. बघ तू ऐक ना, नको कोणतरी येईल. दादा मामा अगं ऐक ना. नीरज, ऋषि को थैंक्स बोलना. इतना सब होके भी वो खाना लेकर आई. नीरज, क्या हुआ? क्या सोच रहे हो? डॅड, आय वॉज शुअर की मॉमने निशीला खरंच धक्का दिला होता. पण निशी परत तेच म्हणाली की असं नाहीये. मॉम सेव्ड हर. आता मला कळत नाही की मॉमवर विश्वास ठेवायचा की नाही. कारण की गेल्या काही दिवसात तिने ज्या काही गोष्टी केल्यात ना त्या गोष्टी माझ्या मनातून जात नाहीयेत. आय डोंट नो हाउ कैन आई ट्रस्ट हर अगेन. पर निशी पर तो भरोसा है ना? तो उसके भरोसे पे भरोसा रखो. मग झोपला नाही? उशीर झालाय, आराम करा. होय होय. ओवी हट्ट करीत होता विणकाम शिकूचा म्हणून. म्हणता निशीच्या लग्नात रुखवातीत ठेवूसाठी सेट बनवणारा. चांगला. आज पुरणपोळ्यान पण केला, रांगोळी पण काढता. मागच्या वेळेला उमा तुम्ही घरी नव्हतात ना, त्या सगळ्यांसाठी उत्तम जेवण पण केलं. आणि आता विणकाम पण शिकता. चांगलाय चांगलाय. या गावात हिला तेव्हा वाटलं नव्हतं एवढा रमता म्हणून. पण जन्म इथला नसलो तरी पण मूळ इथलाच आहे हे सिद्ध करता. हो ओवी तसा हौशी आहे. सगळा शिकूची तयारी आहे त्याची. निशीच्या लग्नात बघा सगळी कामं ओवीच करेल. आता ह्याच बघा रुखवातीचा त्याकाच सगळा करूचा म्हणत होता ना. आता बघता बघता निशीच्या लग्नाचा दिवस पण जवळ येत. म्हणूनच सगळ्या तयारीक लागलो आम्ही. त्याचं काय लग्न कार्यात जेवढे मदतीचे हात असतील तेवढे कमीच पडतात. खरंय. आपला निशी लग्न करून सासरे जायत तेव्हा सगळं घर खाऊ कुटात ना. पण पुढे मागे श्रीनूची बायको ती जागा भरून काढीत म्हणा. मी काय म्हणते, निशीचा एकदा छान मार्गी लागला ना की घरातल्या बाकी 2 पोरांच्या पण लग्नाचा विचार करू बया. श्रीनू तर घरचंच लेका. त्याच्यासाठी मुलगी बघणं पण आपलीच जबाबदारी आहे ना. होय तर म्हणजे काय उमा, बघायलाच पाहिजे. पण आपला शिनू पण नशीबवान हा. त्याला चांगली मुलगी मिळणार बघ. आणि ती त्याच्या आयुष्यात येऊन त्याचा सोना करेल बघ. पोरगी पण किती नशीबवान जिला शिनू सारखा मुलगा मिळेल. आपला शिनू म्हणजे लाखात एक आहे. खरा.
आणि दुसरा ओवी. नाही म्हणजे संध्या असता तर त्यांना सगळा हौशेन केला नसता. पण विजयराव पण कामात बुडलेले असतात. एकटे किती आणि काय धावपळ करतील ना. आणि तुम्ही बघताच ना आता ओवी कसा रमला इथे. सगळा कसा स्वतः मनापासून हौशेन करता. कोणी म्हणणार नाही परदेशातून इला म्हणून. नाही म्हणजे ओवीसाठी पण आता स्थळ बघू खोया ना. पोरगो विश्वासातलं होय. मेहनती, हुशार, लाखात एक. मी काय म्हणते, श्रीनू आणि ओवी दोघी आपलीच पोरं आहोत. श्रीनू आणि ओवीचंच लग्न लावून दिलं तर. नाही म्हणजे ओवीबद्दल आजही आपण खूप चांगला बोलले. तिच्याबद्दल ह्यांचं मत बदलता ही चांगली गोष्ट. तसं असत तर सर्वेश्वरान माझा काम सोप्पा केल्यानंतर. काय हो, काय झाला? काय झालं हे मीच तुम्हाला विचारणार होतो. सकाळी सकाळी एकदम प्रसन्न आणि आनंदी दिसता. मी असू दे असू दे. आनंदी असताना ही चांगली गोष्ट. कारण काय का असे ना. उमा, माझी एक दोन कामं आहेत तर मी जरा बाहेर जाऊन येणार आहे. काय सांगतास? थांबा मी नाश्ता बनवून देते तुमचा. नाही नाही नाही, गडबड करू नका. तुमच्या सोयीने करा. होय तो तुम्ही खाऊन जा बघू थोडा. एकदा कामाक लागलास ना खाऊची शुद्ध पण नसता तुमका. थांबा बनवते मी. उमा, काल रात्री आपण काय ते बोलत होतो. म्हणजे तुम्ही बोलता बोलता माझा डोळाच लागला. काय काहीतरी बोलत होतात ना. म्हणजे काय विषय काय होता? शिनू ये ना. काही काम होतं काय? आता मामा मी उमाई आईला शोधत आलो होतो. पण आई इथे नाही आहे ना. मी जात. तू लालीला शोधतोयस? अरे तुझी आई यावेळेला साखर झोपेत असेल. हो नाही, लालीताई कधीच उठल्यात. बाहेर गेल्या असत. उमा, तुम्ही पण कमाल करताय. लाली आणि यावेळेला बाहेर. हो हो, असं काय करतास? आज धुळवड असा ना. मैत्रिणींसोबत गेल्या असतील देवळात. हा हा, असेल असेल. बरे, त्यानिमित्तान कशात तरी रमतील तरी. बाकी शिनू, हा सगळं ठीक आहे ना? हो 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 दादा मामा. उमा, हा मी बाहेर आहे. श्रीनू, काय रे, काय झालं? काय काय बोलूच होता काय? हा उमाई, मी खरं तर तुझ्याशीच बोलायला येणार होतो. बोल ना. काय झालं, तू बोललीस का? श्रीनू, मी खरं तर काल रात्री विषय काढले होते यांच्यासमोर. पण हे इतके थकून गेले होते ना की बोलता बोलता झोपून गेले. आणि विषय तेवढ्यावरच राहिलो. श्रीनू,
काळजी करू नकोस. एक चांगली गोष्ट पण घडली आहे. काल ह्यांनी ओवीचा बराच कौतुक केल्याने. सगळ्यांसोबतच ह्यांचं पण ओवीबद्दलचं मत बदलता ही जमेचीच बाजू आहे ना. हो हो